पद्म पुरस्कार शिफारस समितीमध्ये आशिष शेलार यांना स्थान नाहीये। सरकारनं समितीच्या स्थापनेचा जी.आर. जारी केला। सांस्कृतिक मंत्री शेलार यांना समितीतून वगळलेलं आहे। 2025ला या समितीमध्ये शेलार होते, मात्र आता ते बाहेर आहेत। राज्य सरकारच्या पद्म पुरस्कार समितीमध्ये सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना स्थान नाहीये। सरकारकडून समितीच्या स्थापनेचा शासन निर्णय सुद्धा जाहीर झालेला आहे, मात्र यामध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री असलेल्या आशिष शेलार यांना स्थान दिलेलं नाहीये आणि त्यामुळे चर्चांना उधाण आले। दरम्यान 2025 सालच्या समितीमध्ये स्थान मिळालेले शेलार यांना मात्र या समितीतून बाहेर आहेत। राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जाहीर झालेली आहे, मात्र या समितीमधून विद्यमान सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना डावलण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पद्म पुरस्कार समितीमध्ये राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हे नसल्यामुळे आता त्यामध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत। सरकारनं समितीच्या स्थापनेचा शासन निर्णय सुद्धा जाहीर केलेला आहे, मात्र यामध्ये आशिष शेलार यांना स्थान नसल्यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत। यावर आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पद्म पुरस्कार समितीमध्ये कोण आहेत तर हसन मुश्रीफ, जयकुमार रावल, दादा भुसे, उदय सामंत, पंकजा मुंडे, आदिती तटकरे, तसंच शिवेंद्रसिंहराजे भोसले। तर ही सगळी मंडळी या समितीमध्ये आहेत, मात्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्रीच या समितीमध्ये नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। त्यामुळे या संदर्भात सरकारकडून काय स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे।